भारताचे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही हे माहितीच आहे. अनेक लहान मोठे उठाव बंड होतच होते. जो तो आपापल्या परी प्रयत्न करतच होता. तिथे जात पात धर्म विसरून बस एकच ध्येय, ब्रिटिशांविरुद्ध किंवा अन्यायाविरुद्ध लढणे. पुरंदर तालुक्यातील भिवंडी येथे 1791मध्ये उमाजीचा जन्म झाला. कोण होते उमाजी ते आपण बघूया. ब्रिटिश काळात रामोशांची संख्या 18,000च होती फक्त. तर अशा या रामोशी उमाजी नाईक यांचे आज आपण चरित्र बघूया. सासवडच्या सत्तू नाईकाच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम रामोशी समाज एकत्रित आला. चित्तरसिंग नाईक व पुरंदरचा उमाजी नाईक हे रामोशांचे प्रमुख नेते होते. पुण्याच्या आग्नेय भागात रामोशांची संख्या जास्त होती. तिथे दहशत पण होती. सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली उमाजी नाईक व त्यांचा भाऊ अमृत नाईक यांनी पुण्याजवळील भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला. पुण्यातून रामोशांची हकालपट्टीसाठी ब्रिटिशांनी जवाहरसिंग रामोशी यास सासवडचा अंमलदार बनवले. पण उमाजी व सत्तू नाईकाने जवाहरसिंग व त्याच्या मुलाला मुसके आवळल्याने त्यांनी इंग्रजांची नोकरी सोडून दिली. सत्तू नाईक यांच्याकडे आला. भुजाजी, कृष्णाजी, येसाजी, अमृता हे उमाजीचे विश्वासू सरदार होते. उमाजींनी ठरवलं की मला स्वतःला राजे समजायचं आहे आणि इथे काम करायचं आहे. उमाजींचे पहिले चरित्रकार व उमाजीस पकडण्याच्या मोहिमेत प्रमुख कॅन्टीन तोष यांनी उमाजीच्या नजरेसमोर शिवाजी महाराजांचे उदाहरण होते. स्वराज्य संस्थापक शिवाजी हे त्यांचे श्रद्धेय व स्फूर्तीचे स्थान होते. शिवाजीचा आदर्श त्यांच्यासमोर होता. मोठमोठ्या लोकांनी मला स्वतः सांगितले की उमाजी हा काही असला तसला भटक्या दरोडेखोर नव्हता, तर नेहमी शिवाजीचं उदाहरण ठेवायचा की कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या, ध्येयापासून लपायचं नाही किंवा मागे हटायचं नाही. त्यांच्याचप्रमाणे आपणही मोठे राज्य कमवावे अशीच नाईकांची इच्छा होती. अन्याय करणाऱ्या कोतवालाला उमाजीने चांगलाच धडा शिकवला होता आणि दहशत पसरली होती. उमाजींना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी एक मोठा जाहीरनामाच काढला होता आणि त्या जाहीरनाम्यात म्हटले होते की सरकारला मदत केली नाही तर बंडवाल्यांना सामील झालात असे समजण्यात येईल. त्यावेळी उमाजीस पकडून देण्याचा विडा उचलणाऱ्या शिवनाग यास रामोशींनी ठार केले. त्यावेळी उमाजीचा धाक पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जेजुरी व सासवडसह मराठवाड्याच्या काही भागात होताच. त्यावेळी पुण्याचे कलेक्टर H.T. रॉबर्टसन याने वेळोवेळी जाहीरनामा काढून उमाजींना पकडण्याचे ठरवले. कोणीच गद्दारी न केल्यामुळे त्यांच्या हाती काहीही लागले नाही. रॉबर्टसनने दरम्यान कोकणावरती वचक बसवण्यासाठी बंडखोरांची माहिती देणाऱ्यासाठी खास बक्षीस जाहीर केले. या काळात उमाजीने ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांना ब्रिटिशांकडे महसूल न भरता उमाजींकडे द्यावा असे जाहीर केले. परिणामस्वरूप भोर संस्थानातील 13 गावांनी उमाजीकडे महसूल भरला. शेवटी ब्रिटिशांनी उमाजीची बायको, 2 मुले व 1 मुलगी यांना अटक केली. त्यामुळे कुटुंबाखातर उमाजी ब्रिटिशांना शरण गेले. ब्रिटिशांनी त्यांचे सर्व गुन्हे माफ करून त्यांना सरकारी नोकरी दिलीच. पुणे व सातारा जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था राखण्याचे काम उमाजींकडे देण्यात आले. बरोबर आहे, कारण कसं आहे की जो द्वाड मुलगा, बंड मुलगा असतो त्यालाच क्लासचा मॉनिटर करावे, म्हणजे बाकीचे गुन्हे आपोआपच कमी होतील. अर्थात उमाजींनी गुन्हा कोणताच केला नव्हता, पण तरी त्यांची दहशतच अशी होती की कोणीही मान वर करणार नाही. पण नंतर 13 गावांच्या महसुलावरून उमाजी व ब्रिटिश यांच्यात वाद सुरू झाला. 1831 साली ब्रिटिशांनी जाहीरनामा प्रसिद्ध करून उमाजीला पकडण्याची जबाबदारी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मॅकिंटोश यांच्याकडे सोपवली. उमाजी, येसाजी, मुंजाजी व कृष्णाजी यांना पकडून देणाऱ्यास 5,000चे व 2 एकर जमीन बक्षीस देण्याचे जाहीर केले. त्यापैकी एकट्या उमाजीस पकडून देणाऱ्यास 2,500चे व 1 एकर जमीन जाहीर करण्यात आली. बक्षिसाच्या आमिषाला पडून एकेकाळचा त्यांचा जवळचा साथीदार काळू रामोशी, नाना रामोशी यांनी फितुरी केली. उमाजीचा जुना शत्रू बापूसिंग यांनी त्यांना मदत केली. 15 डिसेंबर 1831 रोजी कॅप्टन मॅकिंटोशने पुण्याच्या मुळशी तालुक्यातील अवसर येथे उमाजीला अटक केली. पुण्याचा तहसीलदार कचेरीत 3 फेब्रुवारी 1832 रोजी उमाजीला फाशी देण्यात आली. आपल्याकडे धाडसी आणि एकसे एक सगळ्यात चांगलेच चांगले लोक होते, शूरवीर होते, पण फंद फितुरी हा अत्यंत मोठा लागलेला कलंक होता. किंवा आपण हे म्हणू शकतो की उधई जशी आतून पोखरून टाकते त्याप्रमाणे आपल्या लोकांनीच आपल्याशी गद्दारी केल्यामुळे चांगले चांगले लोकसुद्धा
देशाच्या कामी आले म्हणण्यापेक्षा नाहक मारल्या गेले. आपल्याला छत्रपती शंभू महाराजांचंही उदाहरण माहिती आहे. इतका शूरवीर पकडल्या का गेला? फक्त फितुरीमुळे. आणि ब्रिटिशांना हे सगळ्यात चांगलंच माहिती होतं की कोणाला कसं फितवायचं, पैशाचं आमिष कसं दाखवायचं आणि गरिबी एनकॅश करून त्यांच्याच नेत्याला पकडून त्यांच्याच विरुद्ध गुन्हा दाखवून आपल्या शत्रूला कसं संपवायचं हे ब्रिटिशांना नक्कीच माहिती होतं. त्याचमुळे खरंच हुशारच म्हणावं लागतील. त्याचमुळे ते इतके वर्ष राज्य करू शकले. नाही तर आपल्या लोकांनी जर एकत्र राहिले असते, एकजूट दाखवली असती तर असे प्रसंग कधीही आले नाही. जाऊ द्या हो, इतिहास गेला. पण आज तरी आपण एकत्र आहोत का? परकीय आक्रमण आलं तर आपल्यात एकी आहे का? किंवा आपली तयारी किती आहे की आपण आपापसातच भांडतो आणि पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करतो? हे आपल्यावर अवलंबून आहे. स्वातंत्र्याचा संदेश देत उमाजीचा पुतळा उभा आहे. उमाजींनी छोटा का होईना प्रयत्न केलाच होता. आम्हाला मात्र त्याने स्वातंत्र्यप्राप्तीसाठी इंग्रज सरकारशी दिलेल्या दीर्घकालीन लढ्याची जाणीवच नाही. हे आपल्या देशाचे दुर्दैव हो. अशा या वीर पराक्रमी वीरात्म्यास विनम्र अभिवादन.